महाराष्ट्राचं राजकारण, महाराष्ट्राचं समाजकारण, महाराष्ट्रातली सांस्कृतिक चळवळ, प्रत्येक गोष्ट ज्या प्रकरणानंतर हल्ली होती, प्रत्येक गोष्टीला ज्या प्रकरणानंतर हादरा बसला होता, ते प्रकरण म्हणजे बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या. अतिशय निर्दयीपणे त्यांची हत्या झाली होती. आता या प्रकरणाला 1 वर्ष पूर्ण होतंय. 1 वर्ष पूर्ण होत असताना हे समजून घेणं गरजेचं आहे की संतोष देशमुख होते कसे, संतोष देशमुख हे रसायन नेमकं काय होतं. कारण जेव्हा एखाद्या माणसाची हत्या होते आणि त्याच्या मागे अख्खं गाव उभं राहतं, अख्खं गाव लढा देतं, त्यावेळी तो माणूस काय असेल हे समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला ते समजून घ्यायचंय. त्यासाठी आपल्यासोबत मस्साजोगचे काही ग्रामस्थ आहेत. आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत. दादा, संतोष देशमुखांची हत्या झाली, संपूर्ण राज्यभर प्रकरण पसरलं. मला वाटतं राज्यभरातूनच रोष व्यक्त झाला, पण तुमचं गाव वर्षभर झालं, पूर्ण गाव त्यांच्या पाठीमागे उभं आहे. काय नेमकं संतोष देशमुखांचा स्वभाव होता, कसं वागणं होतं, कसं बोलणं होतं, कसं उठणं बसणं? संतोष देशमुखाचा एक तर प्रेमळ स्वभाव, मैत्रीपूर्ण स्वभाव असायचा. जातीपातीचा त्याच्यापाशी काही विषय नव्हता. परंतु ही हत्या करण्याचं कारण म्हणजे एक लोकप्रिय, समाजात चांगला प्रसिद्धीत असलेला सरपंच असल्यामुळे जिल्ह्यात दहशत निर्माण करायची होती. मग ही जर दहशत निर्माण केली तर या कंपन्या, खंडण्या हे चांगल्या प्रकारे मिळतील म्हणून ही हत्या करण्यात आलेली. आमच्या संतोष देशमुखचा ह्या खंडणी संबंधात, अगर कोणत्या मंत्र्या संबंधात काही संपर्क नव्हता, काही कारण नव्हतं. फक्त गावातल्या लोकांनी त्या लोकांना मारलं होतं. परंतु एक कुठंतरी चांगलं व्यक्तिमत्व मारलं तर जिल्ह्यात दहशत होईल, हा त्या मारणाऱ्याचा, त्याच्या मागे असलेल्या मंत्र्याचा, त्याच्या कुणाचा कार्यकर्त्याचा उद्देश होता. म्हणून त्यांचा मृत्यू घडवून आणलेला आहे. बाकी काही विषय नाही. मामा, तुम्ही अगदी आधीपासून बघितलं असेल संतोष देशमुखांना, तुमचं वय बघितलं तर म्हणजे लहानपणीपासून बघितलं असेल. कसं होतं बाबा, म्हणजे लहानपणी थोडं मोठं झाल्यावर स्वभाव कसा होता, वागणं बोलणं कसं होतं, मोठ्या माणसांचे कसं? लहानपणी त्यांची गरिबीच होती. मला स्वतःला माहिती आहे की मी एक वेळेस तिथे गेलो असताना त्यांना चहा सुद्धा मला पाजता येत नव्हता, अशी परिस्थिती त्यांची नाजूक होती. म्हणून मी थोडं अल्पशी मदत करून मी सुद्धा चहा पाणी त्यांच्याकडून करून घेतलं होतं. ते काही मोठ्या ह्याच्यामधले नव्हते, जमीन जायदाद वगैरे त्यांच्या वडिलांना होते, पण ते कर्तृत्व काही त्यांच्याकडे नसल्यामुळं फार हालाकीमध्ये काढलं होतं. परंतु ते 2 मुलं मामानं सांभाळल्यामुळं अतिशय प्रेमळ अशा स्वरूपाचे होते. त्यांचं जर काम पाहिलं संतोष देशमुखाचं तर त्याला तोड नाही. त्यांच्या जवळ ग्रामपंचायतला 25 ते 30 पुरस्कार मिळायचे आज सुद्धा ते समोर ग्रामपंचायतमध्ये लावलेले दिसतात. इतकं ते प्रेमळ स्वभाव होते आणि जातीयतेचा प्रश्न त्यांच्याकडे अजिबात नव्हता. उलट त्यांची जमीन मुंडे नावाच्या एका 2 ग्रस्ताकडे आज बी त्यांच्याकडेच आहे आणि ते प्रामाणिकपणे त्यांना देतात. आमच्या गावाशेजारी सुद्धा वंजाऱ्याचा समाज आहे, पण अतिशय प्रेमळ आमच्याशी राहिला. ह्या 9-10 महिन्यामध्ये मात्र त्यांच्या लोकांवर कसं प्रेशर आलं देव जाणून, ते जरा आमच्यापासून दूरच राहिले, पण आम्ही नाही त्यांच्याशी दूर राहिलो. म्हणजे आम्ही कधी जातीयतेचं कारण केलेलं नाही आणि संतोषने तर कधीच नव्हतं केलं. त्यांची सगळी मैत्री सगळ्या वंजारा समाजाची होते संतोषची. परंतु हा प्रकार जे घडला ते नेमका त्या खंडणीचा मुळे घडला, त्यांना ते आवडलं नाही. आणि आज पाहतो की वर्षभर झालं, जवळजवळ आज वर्ष होत आलं त्यांची हत्या होऊन, पण अद्याप त्यांना न्याय मिळाला नाही. आणि जे प्ली व्हायची असते रेकॉर्ड किंवा ते अद्याप झालेलं नाही. याच्या पूर्वीच वर्ष झाले तर आम्हाला निकाल कधी लागावा आणि काय लागावा आम्ही त्याची वाट पाहतो का आम्हाला योग्य असा निकाल मिळावा. आणि दुसरी गोष्ट अशी की सरकारला सुद्धा याची जाण यावी. काही सुद्धा याची जाण नाही की ही लवकरात लवकर प्रकरणं लवकर बोर्डावर यावेत. ह्याच्यासाठी सरकारनं कुठेतरी कायद्यामध्ये कुठेतरी दुरुस्ती करावी. ती कायद्यात दुरुस्ती अशी करावी की जे साक्षीदार असतात, फिर्यादी पक्षाचे सिव्हिल देवानी हो अथवा क्रिमिनल हो, या लोकांचे जे क्रॉस कंप्लेन आहे ते क्रॉसचा जो वेळ चालला, सरकारचा चालला, कोर्टाचा चालला, हा वेळ समाजाचा चालला, हा वेळामध्ये बचत व्हावी आणि सरकारनं असा कायदा करावा की क्रॉस करण्याची पद्धत कायद्यामधून वगळून टाकावी. म्हणजे हे प्रकरणं लवकरात लवकर निकाली लागतील आणि सगळ्या महाराष्ट्राला न्याय मिळेल. या अशा पद्धतीनं कायदेशीर प्रक्रियेबाबत काही त्यांच्या सूचना आहेत, काही त्यांचं म्हणणं आहे ते आपण ऐकलं. एक लक्षात आलं की संतोष देशमुख जातीयवादी नव्हते, हे या आजोबांच्या मामांच्या म्हणण्यातून आपल्याला लक्षात आलं. आपण पुढे जाऊया. आम्ही आता बीडमध्ये आलो. केजमध्ये आल्यापासूनच आम्हाला वेगवेगळे बॅनर जे आहेत संतोष देशमुखांचे लागलेले बघायला मिळाले. प्रत्येक फोटोमध्ये माणसाचा चेहरा हसरा आहे. म्हणजे काय स्वभाव होता, सतत हसतच होते आणि गेले तर असे गेले की सगळं गाव रडायला लागलं. काय नेमका स्वभाव होता संतोष देशमुख? आणि दुःख त्याच्या चेहऱ्यावर काहीच नव्हतं. जे काय करायचे ते मध्ये खुल्याम करीत होता, म्हणजे मन मोकळ्यान करीत होता. त्याच्यामुळे त्याचा चेहरा म्हणजे असा नाराजी कधीच व्यक्त नव्हती. फक्त 6 डिसेंबरला जी भांडणं झाली वरी आवाजा कंपनीवर, 6 डिसेंबर पासून 9 डिसेंबर पासून संतोष देशमुख खूप अस्वस्थ होता. कारण त्याची एक अशा वेगळ्या माणसाबरोबर भेट झाली किंवा वेगळ्या गँग बरोबर म्हणजे संबंध आले किंवा म्हणजे वाद झाला की त्या वादामुळे तो अस्वस्थ होता. मग त्या वादामध्ये त्यांनी त्याच्या कुटुंबियाला सुद्धा बोलून दाखवलं, त्याच्या पत्नीला बोलून दाखवलं, त्याच्या लेकराला बोलून दाखवलं, त्याच्या एक आमच्यासारख्या मित्र कंपनी माझ्यासारख्या सुद्धा बोलून दाखवलं.
की अरे हे वाल्मिक कराडचे माणसं आहेत आणि वाल्मिक कराडचे माणसं असल्यामुळे थोडं मी अस्वस्थ. मी त्या संतोषला मी माझा काय आहे ते माझ्यापेक्षा बारीक आहे. उपसरपंच करताना मी पहिला उपसरपंच करताना मी केलेले. त्यावेळेस माझी बायको निंबर निवडून आलती, त्याची बायको निंबर निवडून आलती, पण त्यावेळेस त्याच्या बायकोला उपसरपंच करताना मी केलेलं आहे. मी त्यावेळेस माझ्या बायकोला करताना असताना मी म्हणलं की मी समाजासाठी तेवढा वेळ देऊ शकत नाही, म्हणून सरपंच संतोष देशमुखची बायको किंवा सरपंच संतोष देशमुख समाजासाठी तेवढा वेळ देतं. कसं आहे, राजकारणामध्ये काय कोणाची जहागिरी नाही. जे कोणी वेळ देईल त्यासाठी ते पद रिकामा पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. मग त्यावेळेस मी रिक्त पद त्याच्यासाठी मी रिक्त केलं उपसरपंच पद. कारण त्यावेळेस राजकारणामध्ये ते आले, सरपंच होते, उपसरपंच पद त्यांच्या घरात मला वाटतं त्यांच्या पत्नी सुद्धा राजकारणात सुरुवातीला होत्या, मग ते सरपंच झाले. हा, असं सगळं झालं. हे सगळं असताना राजकारणी म्हणून किंवा बाबा गावाचा प्रमुख म्हणजे सरपंच म्हणून ते कसं काम करत होते, नागरिकांच्या कामाला येत होते का, ते पण थोडं बोलूया. नाही, सरपंच म्हणून ते सर्वसामान्यासाठी खूप चांगलं काम केलंय त्यांनी. कारण ज्या माणसाला कधी कोणत्या गोष्टी भेटतच नव्हत्या त्या माणसापासून त्यांनी सुरुवात केलेली. आणि मसाजोगसाठी त्यांनी तुम्हाला किती जरी सांगितलं ना ते कमी पडेल इतकं केलेलं आहे त्यांनी. आज समजा हे गावामध्ये झाडे लावा, हे लावा, भरपूर पुरस्कार भेटलेले आहेत त्यांना. आणि त्यांची अशी इच्छा होती की गावामध्ये माझा माणूस एक बी बिना ह्याच्या घराचा राहिला नाही पाहिजे. प्रत्येकाला घरकुला, गरीबापासून सुरुवात, म्हणजे जात भेद नाही, काही नाही. कारण समाज म्हणजे काय आहे माहितीये का, आज तिथं वरी जी खंडणीमधून भांडणं झाली ते कशामुळे झाले, हे खंडणीमुळे झाले ना. आणि तो दलित समाजाचा माणूस होता. मग गावाचा प्रथम नागरिक म्हणून कोण गेले, अण्णाला फोन आला. मग अण्णाला फोन आल्यानंतर न गेले तिथं. मग तिथल्या लोकांनी आधी ती 5-6 जणांनी आधी ह्यांना शिव्या दिल्या अण्णाला, ते का त्यांच्या मागं कुणीतरी होतं ना. हा, मग तिथं हाणामारी झाली आणि अण्णांनीच त्यांना त्या खोलीमध्ये ठेवलं की थांबा बाबा तुम्हाला गावातले हाणतील म्हणून. एवढ्या गोष्टी करून बी शेवट त्यांनी आमच्या अण्णाचा घात केला. हे म्हणजे हे दुर्दैव आहे आमच्यासाठी, म्हणजे हे गावासाठीच. अण्णा नसल्यामुळं आम्हाला भरपूर उणीव आणि भरपूर कमतरता आहे. कारण का वर्ष झालं तरी या मसाजोगमध्ये आम्हाला अजून बी न्याय भेटलेला नाही. आणि सरकार काय आहे, सरकार ती म्हणतात ना, काय आता बोलू शकत नाही तुम्ही. एखाद्या आपल्या घरामध्ये जेव्हा कोणी व्यक्ती जाते, एखादी अप्रिय घटना घडते, तेव्हा आपल्या घरात साधारण महिनाभर, 1.5 महिना, 2 महिना, वर्षभर जसं दुःखाचं वातावरण असतं ना, तसं वातावरण या संपूर्ण गावामध्ये मागच्या वर्षभरापासून आहे. कारण आता वर्ष झाल्यावर मी आलोय तरी या गावामध्ये सगळं दुःखाचंच वातावरण आहे. हे सगळे बॅनर्स लागलेले आहेत संतोष देशमुखांचं, असं सगळं. आपण बोलूया वर्षभरामध्ये काय नेमकं गावामध्ये घडलंय. आता तर मला सगळं दुःखाचं वातावरण दिसतंय, वर्षभर गाव दुःखातच होतं. हो, आता अजून आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, जोपर्यंत ते हरामखोर फासावर जात नाहीत, तोपर्यंत आम्ही आत्मशांत होणार नाही. दुःख तर आमचं कमी होणारच नाही, पण आम्हाला तेवढा न्याय पाहिजे की ते जे लोक आहेत सगळे, वाल्मिकपासून जे सगळे आहेत, त्या सगळ्यांना फाशी पाहिजे. आणि आमचं दुःख हे आता प्रत्येक जे गोरगरीब होते त्यांना माहिती आहे की अण्णा कसा होता. कुठं कोणाला अडचण आली, शेतातली असू द्या, कोणाच्या लग्नात काही गोरगरिबांच्या मुलीचं लग्न असेल, त्यावेळेस फक्त तोच एकटा होता की तोच धावून यायचा. कोणाचे भांडणं असतील गावात, ते सगळे सोडवलं, आम्ही त्याच्याकडे जायचो. अण्णा तेवढे बघा बरं, ते असंच झालंय. आज कोणाला विचारायचं आम्ही, आज कोणाकडे बघायचं आम्ही. आमचा जीव गेला निघून. आम्ही फक्त नुसते मुर्दे येतात आता सध्या, आमच्यामध्ये काहीच नाही शिल्लक. आता आम्ही फक्त प्रतीक्षा बघतोय. मुख्यमंत्र्याकडे एवढीच मागणी की आम्हाला लवकरात लवकर, ते अजून तर चालूच नाही झालेलं, त्यांना लवकरात लवकर ती केस फास्ट ट्रॅकवर आणून ती केस लढून त्यांना फासावर लटकवावं, एवढीच आमची मागणी. हे सगळं म्हणजे या सगळ्या प्रकरणाविषयी बोलताना एक मुद्दा फार महत्वाचा आहे की यातला एक आरोपी जो आहे कृष्ण आंधळे, तो अजूनही सापडलेला नाही, तो अजूनही फरार आहे. तो कुठे आहे त्याचं उत्तर कुणाकडेच नाही. म्हणजे शासनाकडे नाहीये, प्रशासनाकडे नाहीये, पोलिसांकडे नाहीये, कोणाकडेही त्याचं उत्तर नाही. त्याविषयी सुद्धा बोलावं लागेल. 1 वर्ष झालंय पूर्ण, अजून आरोपी सापडत नाही. कोणाचं फेल्युअर म्हणायचं, कोण अपयशी ठरतं? सरकार अपयशी. आणि सरकारला माहिती आहे आरोपी कुठे आहे म्हणून. एवढे दिवस लागतात का आरोपी शोधायला. मोबाईल हरवला तर मोबाईल शोधून काढतेत. मंत्र्याचा पोरगा उचलल्यावर त्याचं कसं खोट्या फिर्यादी नोंद करून मंत्र्याचा मुलगा सापडून आणला. हा का सापडत नाही, ह्याला फक्त राजकीय वरद हसतं आणि त्याच्याकडे पुरावे असल्यामुळं आरोपी झाकून ठेवलेला आहे. नार्को टेस्ट करायचा मध्ये विषय चालू होता. नार्को टेस्ट केली असती तर आतापर्यंत आरोपी सापडला असता, पण त्यात सरकार अपयशी झाले. नार्को टेस्ट असो अगर त्या आरोपीला शोधण्यामध्ये झाकून ठेवण्यात आलेलं आहे आरोपीला. आरोपी कुठे गेलेला नाही. मग काय वाटतं, कोण
कोणाचं फेल्युअर आहे, कोण अपयशी ठरतंय? अजून एक आरोपी सापडला नाही, वर्ष झालं आता. आरोपी सापडणं याला पोलीसच जबाबदार आहेत, कारण इतके वर्षभर आरोपी न सापडणे किती मुश्किलीची गोष्ट आहे. पोलीस कुठं नाही कुठं कितीही शोधून काढतात. आजपर्यंत कितीतरी उदाहरणात की 5-5, 10-10 वर्षाचे सुद्धा आरोपी शोधून काढलेत सरकारनं चौकशी करून. मग यांना सुद्धा शोधून काढायला हवंय. हे सगळं पोलीसकडे चूक आहे, सगळी पोलीस डिपार्टमेंटकडे. माझे मुख्यमंत्री साहेबांना एकच मागणी, एसआयटी, सीआयडी, सीबीआय काय नियम आहे स्थिती नियमा, फक्त कृष्णा आंधळे अटक करा. एक, त्या कृष्णा आंधळे फरार असल्यामुळे जे आमचे काही साक्षीदार, उदाहरण मी मीडिया पुढे बोलतोय, मी सुद्धा भयभीत आहे. आज तुम्हाला मी बोलताना माझ्या जीवावर उद्धार होऊन बोलतोय. का उच्चाला कृष्णा आंधळे फरार आहे. उच्चाला संतोष देशमुख सारख्या लोकप्रिय माणसाची हत्या करू शकते, मनोज जरांगे पाटला सारख्याला सुपारी देऊ शकते, तर माझ्यासारख्या सर्वसाधारण माणसाचं कधी बी आज माझी गाडी चालू करताना मला 4 किक हाण लागतात, माझी तेव्हा गाडी चालू होती. मग मी उच्चाला सुरक्षित आहे का? कृष्णा आंधळे सारखा आरोपी, खुंकार आरोपी आज ह्या पोलीस प्रश्नाच्या हाती नाही. हे सगळं प्रकरण बोलताना आता मला पुन्हा त्या विषयाकडे जायचंय की आता 6 तारखेला वाद झाला होता, 9 तारखेला बाबा पुन्हा त्यांना किडनॅप केलं, मग हत्या झाली. हे सगळं राज्याला माहिती आहे, आम्ही वारंवार मांडलंय. पण त्याच्या पलीकडे जाऊन 6 तारखेच्या आधीविषयी आपण थोडं बोलू ना. संतोष देशमुख काय होते बाबा, त्याच्याविषयी थोडं बोलू. काय त्यांचा स्वभाव होता त्याविषयी बोलूया की इतकं प्रेम त्यांच्यावर. 6 तारखेच्या आधी संतोष देशमुख सांगायचं म्हणलं तर तुम्हाला एखादी कादंबरी तयार करावं लागेल, एखादा पिक्चर तयार करावं लागेल. त्यावेळेस आम्ही संतोष देशमुख सांगू शकतो. तुमच्या 2 मिनिटाच्या मीडियाच्या बाईटमध्ये आम्ही संतोष देशमुख कसा होता 6 तारखेच्या आधीचा ते आम्ही सांगू शकत नाही. त्याचे 15 ते 20 वर्षाचा कालावधी त्यांनी काय समाजासाठी केलंय, योगदान काय दिलंय, ते आम्ही तुम्हाला 2 मिनिटांमध्ये 1 मिनिटामध्ये सांगू शकतो का? नाही. आज मी सांगितलं ना, माझ्यावर एक पुस्तक लिहू शकतोय, माझ्यावर एक उपकार केलेल्यावर एक पुस्तक लिहू शकतोय. एक आलते पुस्तक लिहायला, त्यांना सांगितलं, ते मला म्हणले संतोष देशमुख लिहायचंय. म्हणलं माझ्यापाशी या, माझ्या घरी बसा, एक पुस्तक तुमचं माझ्या इतकी नीट की त्यांनी माझ्यावर जे उपकार केलेत, माझ्या कुटुंबावर, माझ्या वैयक्तिक जीवनावर. उपकार म्हणजे हे फक्त आर्थिक होते का कसलं काय होतं? आर्थिक नाही, आर्थिक असते, सामाजिक असते, काही सायको असते, काही माझ्या घरगुती प्रॉब्लेम असते, म्हणजे अनेक प्रॉब्लेम मी तुम्हाला मीडिया पुढे सांगत नाही. असे प्रॉब्लेम त्यांनी सोडलेत माझे, म्हणजे माझेच नाही, अख्ख्या गावातल्या प्रत्येक जणांचे सोडलेत. त्यामुळे मी तुम्हाला काय सांगतो, 2 मिनिटाच्या बाईटमध्ये आम्ही संतोष देशमुख कसा होता 6 तारखेच्या आधी सांगू शकत नाही. संतोष देशमुख लिहायचा असेल तर त्याला वाचनाची सुद्धा तयारी ठेवावी लागेल, आणि संतोष देशमुख लिहायचा असेल त्याला शाईची तयारी ठेवावी लागेल, त्याला पुस्तकाची तयारी ठेवावी लागेल, त्याला पेनाची तयारी ठेवावी लागेल, त्याला म्हणजे वहीची सुद्धा तयारी ठेवावी लागेल, किंवा पिक्चर तयार करावं लागेल. जसं आपण आनंदिके साहेबांवर पिक्चर तयार केलाय, तसा संतोष देशमुखवर एक पिक्चर तयार होईल. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 अशा 3 पार्टमध्ये पिक्चर तयार केला तरच संतोष देशमुख तुम्हाला समजेल. म्हणजे एवढी त्याची कहाणी आहे. पुरस्कार पाहिले तर किती आहेत त्याचे पुरस्कार? 35-35 पुरस्कार आहेत. त्या पुरस्कारावर जर अभ्यास केला तर वेगवेगळ्या कामावर पुरस्कार मिळाले त्यांना. त्याच्यामुळे समजून येईल की संतोष देशमुखांची सामाजिक सेवा किती होते. इतकं त्यांचं अगदी बारीक असं त्यांचं हे होतं, काम होतं समाजासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये. मामा, तुमच्या काही आठवणी आहेत संतोष देशमुखांबाबतच्या? काय बोलायचं तुम्हाला? शिंदीच आहे मी. बोलते दाजी, बोलते. तुम्ही बाहेरच्या गावचे असले तरी आता जे सांगतायत की बाबा फक्त मस्साजोग पुरतं नाही, केज तालुक्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये नाव होतं त्यांचं, तुमचा काहीतरी अनुभव असेल, कधीतरी भेट झाली असेल? झालती ना भेट माझी. काय कशा चांगले त्यांना एक आदर्श पुरस्कार भेटलेले एक गाव आहे केस तालुक्यात नंबर 1चं, आणि कामाची बी हातोटी नंबर 1ची होती त्यांची, आणि कमी वयामध्ये सरपंच पद त्यांना भावले. आता तुमच्या काय आठवणी आहेत? तुम्ही साधारण त्यांच्याच वयाचे वाटताय, समवयस्क असाल एकत्र, काय आठवणी आहेत तुमच्या? मी त्यांच्यापेक्षा खूप लहान आहे. ज्यावेळेस इलेक्शन असताना मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून मला मध्ये नेलतं त्यांनी. म्हणजे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा गेलेलो मी रिझल्टच्या दिवशी. म्हणजे अण्णा हा शब्दात सांगणारा विषय नाही, अण्णा हा खूप मोठा माणूस आहे, आणि जी गोष्ट घडली ती आमच्या गावासाठी खूप दुर्दैवी आहे. तुम्हाला काही तुमच्या आठवणीत? इलेक्शन म्हणलं की थोडासा प्रत्येक गट तट असायचे, पण याच्यामध्ये आम्ही गट तट करायचो, पण इलेक्शन संपलं की मग सगळे एकत्रच काम करायचो. म्हणजे विरोधक पण आणि आम्ही सत्ताधारी पण सगळ्यांना एकत्रही, म्हणजे कधी कधी काय होतं, खुन्नस दाखवतात लोक की बाबा नको, हा आपल्या ह्याचं नाही. तसं कधी घडलेलं नाही. आम्ही परत एकत्रच काम केलेलं, म्हणजे त्यांनाही काम द्यायचे, विरोधकांनाही काम द्यायचे, स्वतः तोही करायचा.
त्याच्यामुळे ते एकदम सगळ्यांबरोबर चांगला संबंध त्याचे निर्माण झालेले होते. एक सरपंच म्हणलं की एक अशी इमेज असते आपल्या डोक्यामध्ये की बाबा माणूस मोठ्या गाडीत येईल, खादीचे कपडे घातले असतील, थोडा रुबाबात असेल वगैरे, अशी एक इमेज असते. संतोष देशमुख तसे होते काय? सरपंच म्हणून कसे होते? त्यांच्याकडे एक तर गाडीच नव्हती, असली तरी ती भावाकडे असायची. आमच्याच गाड्या घेऊन ते कधी मध्ये इकडे जायचं तिकडे जायचं. आम्ही तिरुपतीला गेलो तर किरायानं गाडी घेऊन गेलो. कधी कोणाचा वाद झाला तर मिटवण्याची त्याची भूमिका कशी असायची, समोरचा माणूस माफी नसला मागत तरी ते आम्हा सारख्याला जे वाद घालते त्यांना म्हणायचे पुढचा माफी मागायला, तुला काय प्रॉब्लेम आहे माफी मागा. दोघाला बी सांगून टाकायचं की ते दोघंही माफी मागायले, भांडण कशाला वाढवायचंय. अशा प्रकारे त्याची भांडण मिटवण्याची भूमिका होती. इतर सरपंच काय करतात, तो असा म्हणतो तोच असा म्हणतो असे म्हणून वादविवाद लावून निवडून येतात. पण याची भूमिका तशी नव्हती. वाद मिटवणे आणि माणूस आपला करणे. मग असे तालुक्यात भरपूर लोक होते. आम्ही घटना घडल्या 15 ते 20 मिनिटात हजारोच्या संख्येने पोलीस स्टेशनला हजर झालो होतो. आमचं कोणतं काम आहे काय आम्हाला माहित नव्हतं. फक्त आमची पोलीस प्रशासनाने थोडी दिशाहीन केली, त्यामुळे आम्हाला ते सापडू शकले नाहीत. आणि एक कुठेतरी मंत्र्याच्या कार्यकर्त्यांना आम्हाला वेगवेगळे म्हणजे थांबायला सांगितलं. आम्ही कुठेतरी त्यांच्यावर विश्वास ठेवून पोलीस स्टेशनमध्ये थांबलो. आमचा माणूस आम्हाला सापडत नव्हता. नाही तर आम्ही तालुका पिंजून काढला असता आणि 15-20 मिनिटात आम्ही आमचा माणूस शोधला असता. पण आम्ही विश्वासाला बळी पडून हत्या झालेली आमच्या सरपंचाची. या सगळ्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या. या प्रतिक्रिया आपण ऐकतोय तेव्हा संतोष देशमुखांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण झालंय. अजूनही हे ग्रामस्थ म्हणजे काही जणांच्या डोळ्यामध्ये बोलताना पाणी सुद्धा आलं. आता कॅमेरा समोर आलं नसेल तरी ते आधी सुद्धा पाणी येऊन गेलं जेव्हा आम्ही ऑफ द रेकॉर्ड बोलत होतो. आता गावात नेमकं काय आहे तर गावात शांतता आहे. गावात कुठेही आनंदाचं वातावरण नाहीये, शोक आहे. हे आपण बघू शकतो. इथं त्यांचा फोटो ठेवलेला आहे. तिथे येऊन गावकरी त्यांच्या पाया पडतायत, त्यांना अभिवादन करतायत. हे रोज सुरू असतं. इकडे काही बॅनर लागलेले आहेत ज्यामध्ये न्याय पाहिजे असा आशय लिहिलेला आहे. त्यावरून आपल्याला लक्षात येतं की मस्साजोगच्या ग्रामस्थांसाठी संतोष देशमुख नेमके काय होते, किती महत्वाचे होते. इकडे आणखी एक बॅनर आहे ज्याच्यामध्ये जनसंतोष असं वर आशय लिहिलाय आणि खाली एक प्रश्न विचारलाय. प्रश्न विचारलेला आहे न्याय देवतेला. आता न्याय देवतेला कसलं साकडं घालावं लागेल म्हणजे न्याय मिळेल, असा प्रश्न हे मस्साजोगचे ग्रामस्थ जे आहेत ते विचारतात. आणखी एक महत्वाची गोष्ट या गावामध्ये आल्यानंतर लक्षात आली ती म्हणजे इथे एक मंदिर आहे गावामध्ये. त्या गावातल्या मंदिरामध्ये काही फोटो लावलेत. देवांचे फोटो आहेत, संतांचे फोटो आहेत, महामानवांचे फोटो आहेत. आणि त्यामध्ये एक फोटो जो आहे तो व्यक्ती ना देव आहे ना संत आहे ना महापुरुष आहे, मात्र तरीही त्या व्यक्तीचा फोटो आहे. शेवटचा फोटो आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो. तो फोटो आहे संतोष देशमुखांचा. त्यामुळं मस्साजोगच्या ग्रामस्थांसाठी संतोष देशमुख हे महापुरुष, देव, देवता, संत या सगळ्यांच्या रांगेत बसवावा इतका महत्वाचा माणूस होता हे आपल्याला या सगळ्यातून लक्षात येते. आणि या सगळ्या प्रतिक्रियांमधून आपल्याला लक्षात येते की अजूनही हे सगळे ग्रामस्थ न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. अजूनही न्याय मिळालेला नाहीये अशी त्यांची भावना आहे आणि तीव्र भावना आहेत. सोबतच ते थोडे भाऊक सुद्धा झालेले आहेत. कॅमेरा पर्सन सतीश सह मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मस्साजोग.